नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिवाळी स्पेशल व्लॉगमध्ये। घरासमोर मोठा असा आकाशकंदील लावलेला, सगळीकडे छान लाइटिंग करून छान रोषणाई केली होती। दिवाळी म्हणली की मग फराळ हा आलाच। मग घरी चिवडा, लाडू, करंजी, चकली सगळे असे पदार्थ बनवलेले जे सगळ्यांनाच आवडतात। आणि यावेळेस आम्ही किल्ला बनवायला वेळ नाही मिळाला म्हणून विकत असा किल्ला आणि मावळे आणले होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि दिव्या लावलेला, पणत्या लावलेल्या, खूप छान वाटतं, वातावरण मस्त होतं। घरात पण छान असं पणत्यांनी डेकोरेशन केलेलं। या वर्षीच्या दिवाळीत आमचं फॅमिली गेट टुगेदर होतं, तर त्यासाठी आम्ही गावाला निघालो। श्रावणीचा पहिलाच ट्रेनचा प्रवास होता। तिने ट्रेनमध्ये खूप मजा केली, सगळ्या ट्रेनमध्ये फिरत होती ती। गेट टुगेदरसाठी आम्ही छान अशी फुलांची रांगोळी काढलेली आणि 4 जनरेशन्स एकत्र आलेल्या, त्यामुळे खूप मजा आली। सगळ्यांचे छान असे स्वागत केले। कोणी छान गाणे म्हणले तर कोणी डान्स केला, सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेले। इस जीवन का यही है रंग रूप, ये जीवन है। आमच्या घराचा आणि घरातल्या सर्वांचा आधारस्तंभ म्हणजे माझी आजी, तर आम्ही तिचे पण स्वागत केले। तिचे वय वर्ष 95 आणि तरीही ती या कार्यक्रमासाठी आली, सर्वांना भेटायला आली। ऊर्जा मला वाटते ते आजींचीच आहे, कारण की आजींचं वय 95 आहे। आपल्याला 27 वर्ष 30-40 वर्षामध्ये पण असं होतं की नाही बाहेर जायला कशाला, दिवाळीचं आपण थोडक्यात करू, काहीतरी करू, पण तरी पण लातूर वरून एवढा प्रवासात त्रास होत असून, सगळं होत असून पण आजी या ठिकाणी आलेल्या आहेत। त्या पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठीच आलेल्या आहेत, त्यामुळे आजींचं पण या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो। या कौतुकातच एक ऍडिशन म्हणून मावशींना त्यांना एक छोटीशी भेट वस्तू द्यायची आहे आणि त्यानंतर त्यांना काही 2 शब्द त्यांच्याविषयी बोलायचे आहेत, तर आपण त्यांचं स्वागत करूयात। पहिले हा जो ग्रंथ हस्तलिखित मी जो लिहिलेला आहे तो मी 31 मार्चला सुरुवात केला, 31 मार्च 2025 ला, आणि 10 ऑक्टोबर 25 ला तो संपलेला। त्याच वेळेला मला आणि आज धनत्रयोदशी दिवशीचा योगायोग आहे। या योगाने मी हे हस्तलिखित मी माझ्या आईला अर्पित करते। सद्गुरूच्या आशीर्वादाने आणि आईच्या कृपा आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण केला, म्हणून मी तिचे आभार। सगळ्यांसाठी मग वेगवेगळे गेम्स अरेंज केले होते, लहानांपासून मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी गेम्स होते। लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, तर मोठ्यांसाठी फुग्यांवर जास्तीत जास्त वेळा स्वतःचे नाव लिहिणे ही स्पर्धा होती। विशेष म्हणजे सर्वांनी सहभाग घेतला आणि सगळ्यांनी एन्जॉय केले सगळे गेम्स। तर कपल्ससाठी टिकल्या लावण्याचा गेम होता, जो सर्वांनी खूप एन्जॉय केला। आम्ही कोणते कोणते गेम्स खेळले याचा वेगळा असा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल नंतर। सर्वांनी घरून चिवडा, लाडू, चकली, करंजी असे सगळे पदार्थ बनवून आणले होते दिवाळीसाठी खास, तर ते फराळ करण्यात मजा आली सगळ्यांसोबत एकत्र। फराळ झाल्यावर मग रात्री गेलो आम्ही मुंबई दर्शन करायला। मस्त मरीन ड्राईव्हवर बसून फोटो काढले। दुसऱ्या दिवशी सर्वांनी परतीचा प्रवास केला आणि नंतर होते लक्ष्मीपूजन। सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी छान देवाची पूजा केली, लक्ष्मीची पूजा केली आणि आम्ही गेट टुगेदर पण ठेवले होते। फराळाला मित्रांना बोलवलेलं, मग सगळ्यांनी मिळून आम्ही छान फराळ केला, खूप सारे फटाके फोडले, फुलबाजा उडवल्या। अशा प्रकारे माझी ही दिवाळी मस्त माझ्या फॅमिलीसोबत मजा करण्यात गेली। खूप सारा फराळ खाल्ला, फटाके उडवले, खूप सारे फोटोज काढले। तर तुमची दिवाळी कशी साजरा झाली हे मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।